पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम। हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने। हाची माझा नेम सिद्धीने, हाची माझा नेम सिद्धीने। नामस्मरण घडो संत समागमो, नामस्मरण घडो संत समागमो, नामस्मरण घडो संत समागमो, नामस्मरण घडो संत समागमो। जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको। पण कधी जोपर्यंत हे सगळं शरीर व्यवस्थित आहे का नाही तोपर्यंतच तीर्थयात्रा करावी। नाहीतर कसं आहे, तीर्थयात्रा करतात लोक कसं, संपूर्ण संसारामध्ये असणारं शरीर खर्च करायचं ना, उरल्याच्या नंतर पुन्हा देवाला लावायचं। पण तिथं लावल्याच्या नंतर होतं काय माहिती का, तिथल्याही लोकाला त्रास, आपल्यालाही त्रास, कुठं ऐकू येत नाही, कुठं काय घ्यायचं हे माहित नाही, देवाचं दर्शन झालं तरी देव कळत नाही। मग सगळं शरीर इकडं खर्च करायचं, पुन्हा असणारं तिकडं जायचं। पहा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम। सुरुवातीला तर पहिली तीर्थयात्रा सांगितली ती म्हणजे नंबर 1 पायानच। पण घटना अशी घडते, सगळ्याचेच पाय व्यवस्थित आहेत अशातला भाग नाही। कुणी अपंग असू शकतो, कुणाला असणारे हात नसतात, सगळ्याच्यानच ती तीर्थयात्रा होती अशातला काही भाग नाही। नंबर 2 त्याला दुसरा पर्याय सांगितला, ज्यांचं ज्यांचं शरीर व्यवस्थित नाही त्यांच्याकरता मग 4 व्हीलर असेल, 6 चाकी असेल, त्यांच्याकरता रेल्वे असेल। आणि जर एखाद्या वेळेस इथपर्यंत सुद्धा कुणाला जमत नसेल आणि कुणाला वेळ जर नसेल तर शेवटचा पर्याय कोणता नाना, पुन्हा जर एखाद्या वेळेस तेवढाही त्याला वेळ नसेल मग त्याच्याकरता एकतर हेलिकॉप्टर नाही तर मग विमान। कारण लोकांजवळ आता वेळ नाही। नानाने मला सांगितलं आता कसं आहे म्हणले, आता सगळी इच्छा पूर्ण झाली, आता एकदा विमानात एकदा बसायचं। म्हणजे कसं आहे, ही तीर्थयात्रा करत असताना शरीराचा एक भाग, आणि पुढे सांगितलं ते म्हणजे तीर्थयात्रा सुद्धा शरीर जर थकलेला असेल तर पुन्हा शेवटचा त्याला पर्याय म्हणजे कोणता, विमानामध्ये बसणे। देवाजवळ जर जाता येत नसेल तर काही ठिकाणी अशी घटना आहे, त्याला पालखीची व्यवस्था केलेली आहे, त्या माणसाला पालखीमध्ये बसवायचं आणि देवाच्या मंदिरापर्यंत न्यायचं, खांद्यावर वागून माणसं त्याला तिथपर्यंत घेऊन जातात। ही एक असणारी तीर्थयात्रा। आणि ही तीर्थयात्रा संपूर्ण झाल्याच्या नंतर, परत आल्याच्या नंतर जिथल्या जिथल्या देवताचं आपण दर्शन घेतलेलं आहे, जिथलं तीर्थाचं पाणी आणलेलं आहे, जिथला प्रसाद आणलेला आहे, तो संपूर्ण प्रसाद घरी आणल्याच्या नंतर त्या पाण्याचं असणारं पूजन करणे, तिथं संपूर्ण देवता मंडळीची पूजा करणे आणि तो प्रसाद एकट्यानंच सेवन न करणे, संपूर्ण आपले जे काही आप्तेष्ट मंडळी आहेत, सखे सोयरे आहेत, यांना सगळ्या जणाला आमंत्रित करणे, सुंदर असणारा प्रसाद करणे आणि त्यांच्याही मुखामध्ये तो भरवणे आणि आपण सुद्धा खाणे, अशा स्वरूपामध्ये असणार हा मावंद्याचा कार्यक्रम। विडाला विडाला हे दुसऱ्याला सांगत असताना सुद्धा नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केली। आणि नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा केल्याच्या नंतर, संपूर्ण तीर्थयात्रा झाल्याच्या नंतर
ज्यावेळेला पंढरपूरला परत आले ना, पंढरीश परमात्म्यानं सांगितलं, नामा आता मावंद्याचा कार्यक्रम तुला करावा लागेल. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा मी करतो, पण मला सहकार्य जर तुझं असेल तर मी करतो. देवानं काय केलं, नामदेव महाराजांचे आमंत्रण देण्याकरता देव, जसं आताच्या कालावधीमध्ये आमंत्रण जर घरोघर द्यायचं म्हटलं तर तुमच्या परिसरामध्ये कोण आमंत्रण देतं? आमच्या परिसरामध्ये न्हावी समाजाचा माणूस आमंत्रण देतो, बरोबर? तर तुमच्या परिसरामध्ये काय नियम आहे? आता नाही का? बरं. पण आमच्या परिसरामध्ये तो नियम आहे की जर एखादं आमंत्रण जर द्यायचं म्हटलं तर न्हावी समाजाच्या माणसाला ते लिस्ट तयार करून द्यायची ना आमंत्रण द्यायची. पण नामदेव महाराजाचे आमंत्रण देण्याकरता न्हावी समाजाचा माणूस नव्हता. देवानं साधारण रूप धारण केलं आणि साधारण रूप धारण केल्याच्या नंतर आमंत्रण देण्याकरता सुरुवात केली. पण आमंत्रण देत असताना नामदेव महाराजांना देवानं सांगितलं, नामा तू पुढं चल, मी तुझ्या पाठीमागं येतो. तिथं नामदेव महाराजांनी सहज प्रश्न विचारला, देवा नेमानं तुम्ही पुढं चालायला पाहिजे ना, आम्ही पाठीमागं चालायला पाहिजे? देवानं सांगितलं, तसं नाही. नामा तू जर पुढं चालला ना तर तुझ्या पायाची उडलेली जी धूळ आहे ती संताची धूळ माझ्या जर अंगावर जर पडली ना तर मी असणारा पुनीत होईल. म्हणजे संत चरण रज लागता नामाच्या पाठी चाले केशराज, शरणी शरद नामाच्या पाठी चाले केशवराज, चरणी शरद लागवया. का देव पाठीमागं चलत होता? फक्त त्यांच्या चरण कमलाची धूळ उडली तर ती धूळ उडल्याच्या नंतर दुसरीकडे कुठंही जाऊ नये, आपल्याच अंगावर यावी. पण घटना अशी व्हायची, ज्या ज्या घरी आमंत्रण देण्याकरता जायचे, आमंत्रण दिलं की आमंत्रण स्वीकारणारा माणूस आमंत्रण स्वीकारत असताना नामदेव महाराजाच्या चेहऱ्याकडे पाहायचं नाही. त्यानं सहज असणारा त्या साधारण रूप घेतलेल्या माणसाकडे पाहायचं. नामदेव महाराजाला प्रश्न विचारायचा, नामा तुमच्या सोबत आमंत्रण देण्याकरता हे जे गिराईक कुणी आलेलं आहे ना सोबत, हा कोण आहे? नामदेव महाराजांनी सांगितलं, माझा सखा सहकारी वगैरे वगैरे आहे. पण लोक आमंत्रण स्वीकारत असताना सारखं देवाकडे पाहायचे. का? तो माणूस नव्हता, नामदेव महाराजाचं कार्य करण्याकरता साक्षात विटेवरचं परब्रह्म होतं. विडाला विडाला संपूर्ण जणांना आमंत्रण दिली, सुंदर असणारा प्रसाद तयार केला. प्रसाद तयार केल्याच्या नंतर तिथे घटना अशी घडली, जेवण करत असताना नामदेव महाराजांनी घास उचलला आणि घास उचलल्याच्या नंतर तोच घास देवाच्या मुखामध्ये घातला. हे सगळ्या लोकांनी पाहिलं. सगळ्या लोकांनी पाहिल्याच्या नंतर ब्राह्मण मंडळींनी आणि इतर असणाऱ्या लोकांनी देवाला थोडंसं बोलण्याकरता सुरुवात केलं. देवा, नामाच्या हातानं तुम्ही नैवेद्य खाल्ला, आम्हाला असं वाटतं तुम्ही खाऊ नये, तुम्ही देव आहात. ब्राह्मण मंडळींनी बोलण्याकरता सुरुवात केलं. प्रायश्चित म्हणून देवाला चंद्रभागेची आंघोळ करण्याकरता सांगितली. पण देवाने सांगितलं, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हैसा वेदशास्त्री. विडाला विडाला नंबर 1, देवानं सुद्धा तीर्थयात्रा केल्याच्या नंतर मावंद्य केलं. नंबर 2, संतांनी सुद्धा तीर्थयात्रा केल्याच्या नंतर मावंद्याचा कार्यक्रम केला. आणि पुढं तर वर्णन केलं आहे, आपण तर साधारण असणारे जीव आहोत, आपण सुद्धा तीर्थयात्रा केल्याच्या नंतर मावंद्याचा असणारा सुंदर असणारा कार्यक्रम करायचा. इथं वर्णन केलं आहे. सगळ्याच लोकाला तीर्थयात्रा होते अशातला भाग नाही, पण इथं सुद्धा एक सांगितलेला भाग आहे. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. जर एखाद्या वेळेस वाटत असेल माणसाला तिथं जाऊन आमच्या तीर्थयात्रा होत नसेल तर त्यांच्याकरता एकच भाग सांगितला, घरी बसल्या बसल्या सुद्धा तीर्थयात्रा होते, पण त्याच्याकरता आई वडिलाची एक सेवा. नंबर 2, दुसरा एक भाग सांगितला, काही लोक काय करतात, तीर्थयात्रा करतात, पण तीर्थयात्रा करत असताना शरीरानं तीर्थयात्रेला जातात, मन मात्र जशाला तसं घरीच ठेवतात. पहा,
मीराबाई महाराजांनी एक सुंदर असणारा अभंगच लिहिलेला आहे. कहा मथुरा कहा काशी, शब्द कसे वापरले पहा. कहा मथुरा कहा काशी अन धुंडत फिरत उदासी. अरे बाबा, कशाला मथुरेला जातो, कशाला काशीला जातो. काशीला गेला, मथुरेला गेला, पण तिथं उदासपणानं फिरू लागला, पण मन मात्र पाठीमाग संसारावर ठेवून गेला. विडाला विडाला. म्हणून एक पहिला असणारा जो भाग आहे तो तीर्थयात्रेचा. याच्या पुढे सांगितलेला आहे तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करशी जना. वायाची उपाधी करशी जना. नेम भावे विनसिती मायाची उपाधी करशी जना. मायाची उपाधी करशी जना. म्हणून तिथं जाऊन सुद्धा उपयोग नाही. जर मन जर तिथं स्थिर नसेल तर त्याचा काही असणारा उपयोग नाही. आता पहा, एक तीर्थयात्रेचा असणारा हा कार्यक्रम. नंबर 2, जीवनामध्ये अशी एक घटना सांगितलेली आहे. सगळ्यात जर माणसाला समाधान कशाने जर वाटत असेल तर जीवनामध्ये सगळे कार्य संपन्न झाले ना, मग मात्र माणसाला समाधान वाटतं. समाधान होण्याची भूमिकाच अशी आहे, जीवनामध्ये लहानाचं मोठं होणं, लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर सुखी असणारा संसार प्रपंचानं शेवटी 4 धामाची असणारी यात्रा करणे, मग मात्र माणसाला एक समाधानीची भूमिका आहे की जीवनामध्ये काहीतरी सार्थ केलं. म्हणून मातोश्रीनं असणारा या ठिकाणी तीर्थयात्रेचा असणारा संपूर्ण असणारा कार्यक्रम केल्याच्या नंतर इथं प्रसादाची एक भूमिका आणि दुसरा असणारा जो कार्यक्रम कोणता असेल तर इथं वास्तुशांतीच्या स्वरूपामध्ये असणारी एक कीर्तनरूपी सेवा. विठाला जीवनामध्ये असं एक वर्णन केलेलं आहे की प्रत्येक जीवाला मात्र घराची असणारी गरज आहे. आता पहा, तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं, वसवावे घर आणि देवे बरे निरंतर. पण आता काही जणांचे घर असे आहेत ना महाराज, काही कालापुरतेच टिकतात, काही कालापुरते ते घर टिकत नाहीत. आता सांगतो पहा, आपण तर माणसं आहेत, आपले घर मात्र वेगवेगळे आहेत. आणि घर बांधत असताना आताच्या काळामध्ये आपण घर कसे बांधतो, बोलत बोलत म्हणतो घर असं असावं, ऊन आलं तर त्रास होऊ नये, पाऊस आला तर घर गळू नये, थंडी आली तर थंडी वाजू नये. हे आपले घर व्यवस्थित घर बांधतो आणि संपूर्ण व्यवस्था करतो. पण काही जीवाचे असे घर आहेत महाराज, आपल्यासारखीच तयारी करतात, पण त्यांच्या नशिबामध्ये तसं घरामध्ये राहण्याची सुविधा मात्र नाही. आता पहा, काही वेळेला घटना अशी होते, उन्हाळ्याच्या परिसरामध्ये चिमणी असेल किंवा इतर कोणता पक्षी असेल, काय करतो, एखादा सुंदर असणारा वृक्ष पाहतो आणि वृक्ष पाहिल्याच्या नंतर काय करतो, गवताची काडी प्रत्येक ठिकाणी जातो, वेचतो आणि एखाद्या वृक्षावर असणारा तो घराचा बांधण्याचा प्रयत्न करतो. पण घटना अशी होते, पाऊस जर आला आणि घराचं बांधकाम जर चालू असेल तर विणकाम करत असताना सुद्धा हवेने एखादा फाटा मोडतो, तेवढं बांधलेलं घर असणार वाया जातं. काही वेळेला घटना अशी होते, ते घर मोडून जातं. पुढं वर्णन केलेलं आहे, काही मुंगी असेल, मुंगुळा असेल, त्यांचे घर कसे आहेत माहिती, पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमधली माती उकरतात, माती उकरल्याच्या नंतर मध्येच एक खड्डा तयार करतात. खड्डा तयार केल्याच्या नंतर त्यांची अपेक्षा असते की आता जिवंत राहणे जे आहे आपल्याकरता भरपूर दिवसापर्यंत आपण आनंदामध्ये राहू, म्हणून ते मुंगळे काय करतात, खालची माती सगळी उकरून उकरून बिचारी वर आणतात. आणि आपण रस्त्यानं जाऊ लागलो, त्यांनी अशी साईडला माती बनवली असते, आपण काय करतो, सगळी माती अशी ही करतो. आपलंही घर आहे आणि त्यांचंही घर आहे, पण आपल्या घराचा विचार वेगळा आहे. ज्या वेळेला अचानकपणे पाऊस येतो, पाऊस पडल्याबरोबर बिचाऱ्याच्या घरामध्ये अगोदर पाणी जातं,
काही जणांचा असणारा मृत्यू होऊन जातो. आता पहा, आळी असेल, चिमणी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पहा, प्रत्येक जीवाला मात्र घराची गरज आहे. फक्त एकच बाबा असा आहे, तो मात्र कधी घर बांधत नाही. सांगा त्याचं नाव. वा वा. आणि तो बिचारा कधी घर बांधतो का आपल्या करता? अजिबात नाही. याच्या पुढे आणखी एक सांगतो, एक बाबा घर बांधित नाही. कोण माहिती? साप सुद्धा आपल्या करता कधी घर बांधत नाही. तो कुठं जाऊन राहतो? आयत्या बिळात नागोबा. तो सुद्धा आपल्या करता कधीच घर बांधत नाही. साप उंदराच्या घरामध्ये जाऊन राहतो आणि वानर मात्र कधी सुद्धा आपलं घर बांधत नाही. तो मात्र एकच काम करणार, पावसामध्ये भिजेल पण घर मात्र कधी बांधणार नाही. पण आपल्या जर भूमिका जर विचार जर केला तर आपण घर बांधत असताना व्यवस्थित घर बांधतो आणि घर बांधल्याच्या नंतर जे काही साधन सामुग्री घराकरता आणलेली आहे त्याची शांतता करण्याकरता आपण काय करतो? वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवतो. पण चिमणी कधी आपल्या घराचा वास्तुशांतीचा कार्यक्रम करत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, भरपूर असे काही जीव आहेत की त्यांनी कधी आपल्या घराची वास्तुशांती केली नाही. हे सगळे जर नियम कुणाकरता टाकले असतील तर फक्त आपल्या जीवाकरता, मनुष्य जन्माकरता. विडाला विडाला. आणि आतापर्यंत जीवानच घर बांधलेत अशातला भाग नाही. पुढे सांगतो, काही वेळेला जीवानच घर बांधले असं नाही तर काही वेळेला देवानं सुद्धा आपल्या करता घर बांधले. आता पहा, एक द्वापार युगामध्ये शत्रूकडून आपल्याला संकट होऊ नये म्हणून द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं जी द्वारका नगरी वसवली ही सुद्धा समुद्राच्या पाण्याच्या वर वसवली आणि तिथं सुद्धा संपूर्ण असणारा संरक्षणाचा भाग. पुढं आताच्या कलियुगामध्ये काही राजे महाराजे लोकांनी सुद्धा जे मोठमोठे गड किल्ले वगैरे जे बांधले हे सुद्धा संरक्षण होण्याकरता आपल्या करता असणारे बांधून ठेवले. आणि इथं हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर नारायण बाणे यांनी सुद्धा असणारं सुंदर असणारं घर बांधलं आणि या घराच्या बाबतीमध्ये असणारा वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला. या वास्तुशांतीमध्ये शांत करण्याची जी काही भूमिका आहे ती कशा कशाला शांत करायचं याची काही भूमिका सांगितलेल्या आहेत. पहा, नंबर 1, द्योहो शांतिरंतरिक्ष गुं शांती. कशा कशाला शांत करायचं आहे? द्योहो शांतिरंतरिक्ष गुं शांती. पृथ्वी शांतिरापः शांतिरोषधयः शांती. वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांती. शांती करत असताना जिथं आपण घर बांधलेलं आहे ना, घर ज्या ठिकाणी बांधलेलं आहे तिथली जी माती आहे त्या मातीची सुद्धा म्हणजे अगोदर पृथ्वीची सुद्धा शांती करायची आहे. नंबर 2, ज्या आपण घर बांधल्याच्या नंतर आपल्या वर जे असणारा अंतरिक्ष आहे ज्याला आपण आभाळ म्हणतो, इथून वरचा असणारा जो काही भाग आहे त्याला सुद्धा शांतच करायचा आहे, ज्याला आपण छाया म्हणतो. नंबर 2, इथला जो असणारा परिसरामधला वायू आहे याला सुद्धा शांतच करायचा आहे. नंबर 3, इथं जी काही आग्नीची असणारी भूमिका आहे, उष्णता आहे, याला सुद्धा असणारा शांत करण्याचा भाग आहे. नवे नवे अनेक जणाला शांत करणे आणि शांत केल्याच्या नंतर सुद्धा एक शेवटचा भाग सांगितलेला आहे. या सगळ्या जणाला शांत केल्याच्या नंतर आपण ज्या घरामध्ये राहतो जर ह्या सगळ्या जणाला जर शांतता जर योजना केली तर आपल्याला सुद्धा असणारा शांती मिळते. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा सांगितलेलं आहे, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, येर अवघेची दुःख, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, येर अवघेची दुःख, येर अवघेची दुःख.
जर घराची वास्तुशांती जरी नाही केली तर एक पुढं सांगतो एक भाग, आपल्याला मात्र समाधान लाभत नाही. म्हणून काही लोक हुशार काय करतात, सगळं जर घराचं बांधकाम जर नाही झालं ना आणि अर्धवट घराचं बांधकाम झालं आणि राहण्याची जर अडचण असेल तरी त्या घरामध्ये जाऊन राहत नाहीत, अगोदर छोटी तरी पूजाच करतात. कशा करता, कमीत कमी वास्तुशांती मोठी करू आपण, पण तोपर्यंत जाऊन राहण्याकरता छोटेसे सत्यनारायणाची तरी पूजा करू, जेणेकरून देवता मंडळाचं सहकार्य झालं की त्या घरामध्ये असणारा राहण्याचा असणारा भाग असतो. म्हणून वास्तुशांतीचा असणारा हा सुंदर असणारा या ठिकाणी कार्यक्रम, मावंद्याचा एक असणारा कार्यक्रम आणि या दोन्हीच्या स्वरूपामध्ये कीर्तन स्वरूपाची असणारी सेवा. कारण कलियुगामध्ये सगळ्यात जास्त जर महती कशाची असेल तर कीर्तनाची महती सगळ्यात जास्त सांगितलेली आहे. मग तुम्ही म्हणाल कोणतं कीर्तन, सगळ्यात मोठं जर कीर्तन कोणतं असेल तर नामसंकीर्तन. साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे सगळ्यात सोपं असणारं कीर्तन आहे आणि यानं सगळे असणारे पातक जळतात. जर कीर्तनाचा कार्यक्रम झाला तर तिथून पुढला असणारा जो काही प्रसादाची भूमिका आहे ती मात्र आता अन्न राहत नाही, तर त्या ठिकाणी तो असणारा प्रसादच राहतो. म्हणून इथं जो सेवेकरिता अभंग घेतलेला आहे तशाच स्वरूपामध्ये घेतलेला आहे. तीर्थयात्रा केलेली आहे आणि तीर्थयात्रा केल्याच्या नंतर इथं संपूर्ण असणारी मांदियाळी संताचीच जमलेली आहे. म्हणून संताचंही वर्णन करणारा अभंग आणि तीर्थक्षेत्राचं सुद्धा वर्णन करणारा अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. त्यांचा महिमा जर वर्णन जर करायचा म्हटलं तर वर्णन असं केलेलं आहे, बाल वेश घेऊनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना पंढरीश परमात्म्यानं अगोदर दर्शन दिलं. बाल वेश घेऊनी श्री हरी भेटला, ओ विधीचा जनिता तोची आठवा दिला, तेने ब्रह्मानंदे प्रेमे डोलविला, न तुके म्हणून तुका नामी गौरविला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी तुकोबारायांचा असणारा हा 4 चरणाचा असणारा अभंग. आणि या अभंगामध्ये वर्णन करत असताना असं सांगतात की जर तुम्हाला तीर्थयात्रा करत असताना तीर्थक्षेत्रावर जर तुम्ही जर गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर जर तुम्हाला देवाचं दर्शन जर नाहीच झालं तर तिथलं पाणी देव आहे, तिथला दगड देव आहे, नवे नवे तिथला संपूर्ण असणारा परिसर हा देवच आहे. तीर्थगंगा पाणी आषाढी यात्रेला सगळेजण पंढरपूरला जाता. खरं सांगा, एवढी आषाढी यात्रा मोठी, सगळ्या लोकांचे दर्शन होतात का? आषाढी यात्रा एवढी मोठी आणि एवढ्या आषाढी यात्रेमध्ये मोठी असणारी यात्रा, सगळ्याच वारकऱ्याचे दर्शन मात्र पंढरपूरच्या भगवंताचे होत नाहीत. मग तिथं वर्णन केलेलं आहे. आता जर पंढरपूरला गेला तर तिथं तुम्हाला दर्शनच नाही झालं देवाचं, तर आता पंढरपूरचा महिमा आहे का? किती पंढरपूरचा महिमा आहे?
ऐका पंढरीचे महिमान, रावुळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. आता सगळ्या जणांचं दर्शन होत नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये नुसते तुम्ही उतरलात, विठ्ठलाचं दर्शन नाही ना, रुक्माईचं नाही. मग तिथं दर्शन जरी नाही झालं ना, तिथलं वर्णन केलेलं आहे. ऐका पंढरीचे महिमान, रावुळे तितुके प्रमाण. राऊळ म्हणजे असणार घर. जेवढे घर आहेत ना पंढरपुरामधले, तर तिथले घर, तिथं उगवलेलं गवत आणि तिथला असणारा दगड, हे आता साधारण गवत नाही किंवा घर सुद्धा साधारण नाही. तुम्ही कुणाच्याही घराकडे पहा, तिथलं घर म्हणजे विठ्ठलच आहे. तिथलं उगवलेलं गवत म्हणजे सुद्धा विठ्ठलच आहे. नवे नवे वाळवंटामधली असणारी रीती आहे ना, ती सुद्धा असणारा देवच असणारा भाग आहे. म्हणून तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन झालं रे झालं, तर तिथं सांगितलेलं आहे तीर्थी धोंडा पाणी. आता पहा, तीर्थक्षेत्र असणारं संपूर्ण देवाचंच रूप. नंबर 2, धोंडा म्हणजे दगड. तिथला दगड सुद्धा देवच आणि तिथलं पाणी सुद्धा असणार देवच. म्हणून सांगितलेलं आहे तीर्थी धोंडा पाणी. पण आता तीर्थक्षेत्राचा महिमा एवढा, पुढे वर्णन केलेलं आहे. देव रोकडा सज्जनी, देव रोकडा देव रोकडा सज्जनी. होते काही वेळेला कसं असतंय, एखाद्याच बोला तसाच निष्ठून जातो ना बॉल, काही नाही. देव रोकडा सज्जनी. आता देव रोकडा सज्जनी, देव म्हणजे देव आणि रोकडा शब्दाचा आणखी एक अर्थ होतो. रोकडा म्हणजे तुम्हाला सांगू, पाठीमागे शब्द होता तो, अरे बाबा घर बांधा, हो बांधतो ना, मग अडचण काय, त्याला रोकडा लागतो ना. रोकडा म्हणजे नगदी, नगदी म्हणजे पैसा. आता रोकडा शब्दाचा इथं जो अर्थ सांगितला, रोकडा म्हणजे एकदम नगदीच, पण नगदी असणारा देव रोकडा सज्जनी. तो रोकडा देव तुम्हाला सज्जन माणसामध्ये सापडेल. आता सज्जन नेमकं कुणाला म्हणायचं? ज्याची टोपी चांगली आहे, ज्याचं शर्ट चांगलं आहे, ज्याची पॅन्ट चांगली आहे, याला सज्जन म्हणायचं का? अजन नाही. सज्जन शब्दाचा खरा अर्थ असा होतो, जो सत शब्दाचा वारंवार उच्चार करतो किंवा जो रात्रंदिवस सत्य शब्दाला सहकार्यच करतो. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. म्हणजे जो सत शब्दाचा अर्थ लक्षात ठेवून रात्रंदिवस सत्यानंच वागतो आणि सत्याचा स्वीकार करतो, त्याला म्हणायचं सज्जन असणारा माणूस. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा म्हणतो ना, अहो त्या माणसाचं वर्णन तुम्ही काय करता, इतका सज्जन माणूस ना. सज्जन म्हणजे कुणाच्या पापात नाही, बस कुणाच्या असणाऱ्या पुण्यामध्ये नाही. तो बिचारा म्हणजे अलिप्त सगळ्यापासून, एकदम 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 असणारा सज्जन माणूस. म्हणजे त्या सज्जन माणसाच्या जवळ तुम्हाला देव शोधण्याची गरज नाही. सज्जन माणूस म्हणजेच तो असणारा हा देव. सांगू की सज्जन माणूस म्हणजे नेमका कोण? अहो सज्जन माणूस म्हणजेच कोण? संत. सज्जन माणूस म्हणजेच देव. सज्जनामध्ये, देवामध्ये, संतामध्ये असणारा कसलाच फरक नाही. बर, आता त्या सज्जन माणसाच्या बद्दल प्रभू महाराजांनी प्रमाण दिलं. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. म्हणजे देवामध्ये आणि संतामध्ये कसलाच फरक नाही. पण आता विचार सांगतो एक, आणखी एक.
संताचे लक्षणं तर तुम्ही अनेक वेळेला ऐकलेलं आहेत, पण थोड्याशा वेगळ्या भूमिकेनं सांगतो. पहा संत माणूस काय काय करतो. नंबर 1, षट विकार जीत अनघ अकामा. तुळशीदास महाराजांनी रामायणामध्ये सांगितलेलं आहे. याच्याकरता काही 11 ओळीच वापरल्या डायरेक्ट अशा. नंबर 1, षट विकार जीत अनघ अकामा, म्हणजे 1 आणि 2 नाही, 6 विकार माणसाच्या जवळ असतात, ते सरासरी माणसाला जिंकता येत नाहीत. नंबर 1, काम क्रोध लोभ हे 3 जिंकता येत नाहीत. नंबर पुढले 3, मोह मद आणि मत्सर हे सुद्धा 3 जिंकता येत नाहीत. पण संतांनी काय केलेलं असतं, हे 6 विकार जिंकलेले असतात. षट विकार जीत अनघ अकामा, अचल अकिंचन सुची सुखधामा. अचल म्हणजे जास्त पळापळी करत नाहीत बरं का, एकदम शांत असणारा. अचल अकिंचन सुची सुखधामा. सुची शब्दाचा अर्थ असा होतो, राहत असताना मात्र शुद्ध राहतात, पवित्र राहतात. अचल अकिंचन सुची सुखधामा. पुढे वर्णन केलं आहे त्या संताच्या बाबतीमध्ये. अमित बोध अनिह मित भोगी आणि सत्य सार कबी कोबिद जोगी. संताजवळ इतकं ज्ञान भरलेलं असतं ना महाराज, काय त्याचं वर्णन करावं. संतांनी इतकं ज्ञान असल्याच्या नंतरच तो घातला दुकान देती आली यासी दान, म्हणजे त्यांच्याजवळ ज्ञान सुद्धा भरपूर असतं. नंबर 3, ते जीवन जगत असताना सावध मान किंवा मद अशा स्वरूपामध्ये एकदम असणारे ते सावधान असतात. आणि पुढे वर्णन केलं आहे, निज गुण श्रवण सुनत सकुचाही, परगुण सुनत अधिक हर्षाही. त्यांचं वर्णनच असं केलेलं आहे. जर संताचं कोणी जर वर्णन करू लागलं ना, तर संताचं वर्णन करत असताना, संताचं वर्णन चालू असताना त्यांना मात्र असे संकोचाने होतात. म्हणजे कसं, एकदम संकोचल्यासारखं नाराज होतात. आणि जर दुसऱ्याचे गुण सांगण्याकरता सुरुवात केली तर मग मात्र ते आनंदित होतात. आपलं तसा खेळ नाही बरं का. आपण दुसऱ्याचे गुण जर ऐकू लागलो तर आपण असे आखडतो, आणि आपलं जर कोणी वर्णन जर करू लागलं तर मग मात्र आपण आनंदित होतो. हा त्यांच्या मधला आणि आपल्या मधला असणारा भेदभाव आहे. आता पुढे ऐका, वर्णन केलेलं आहे, श्रद्धा क्षमा मैत्री दाया आणि मुदिता मम पद प्रीती अमाया. त्यांच्याजवळ एवढी श्रद्धा असते ना महाराज, काय त्या श्रद्धेचं वर्णन करावं. भरपूर असणारी त्यांच्याजवळ श्रद्धा. करत असताना कुठले कुठले नेम करतात ते पहा. नंबर 1, जप तप व्रत दम संयम नेमा आणि गुरु गोविंद विप्रपद प्रेमा. एकतर जप करतात, तप करतात, पुढं नाही जर सांगायचं म्हटलं तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनेक असणारे ते नेम करतात. पण आपल्याजवळ तो कुठलाच असणारा तो नेम नाही. साधू संतांचे गुण जर सांगायचे जर म्हटलं ना, गावही सुनही सदा मम लीला, हेतू रहित परहित सेला. रात्रंदिवस देवाचंच ते गुणगान करतात. आणि एक वेळेला प्रश्न असा विचारला, जर संताचं वर्णन जर करायचं म्हटलं तर होईल का? संताचं वर्णन कधीच होऊ शकत नाही. का? सुनु मुनी साधुन के गुण जेते, कही न सकही सारद श्रुती तेते. सरस्वतीला सुद्धा संताचं गुणगान करता येत नाही. आणि पुढे जर सांगायचं म्हटलं तर देवाला सुद्धा गुणगान करता येत नाही. एवढा असणारा संताचा महिमा. विठाला विठाला. मग एक तीर्थयात्रा जशी आहे किंवा तीर्थक्षेत्र आहे, तेवढाच असणारा जो महिमा आहे तो सुद्धा संताचाच महिमा आहे. तुकोबराय म्हणतात, असे महान असणारे संत जर एका ठिकाणी जर जमले तर संत जमल्याच्या नंतर स्वतःच शरीर
कुमारी कुमार कुमारी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात, जर संत मिळाले किंवा संताची मांदियाळी जर मिळाली तर तिथं मात्र स्वतःचं शरीर असणारं खर्च करायचं. आता पहा, द्वापार युगामध्ये ज्यावेळेला पांडवांनी राजसूय असणारा नावाचा यज्ञ केला, तिथं देवानं जर स्वतःचं शरीर खर्च करण्याकरता कुठलं जर काम घेतलं असेल तर पात्र उचलण्याचं असणारं काम देवानं घेतलं. म्हणजे संत भेटल्याच्या नंतर स्वतःचं असणारं शरीर खर्च करण्याकरता सुरुवात केली. आता पहा, आता सुद्धा काही लोक तीर्थयात्रेच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर, मंदिराच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जर पंगत वगैरे बसते तर काही लोक काय करतात, चला वाढण्याचं आपण काम करू म्हणून तिथं काय करतात, साधू संत मंडळी जमा झाल्याच्या नंतर स्वतः वाढण्याचं असणारं काम करतात. आता पहा, संत भेटल्याच्या नंतर किंवा संताची मांदियाळी जमा झाली की स्वतःचं असणारं शरीर त्या ठिकाणी खर्च करून टाकावं. हे बोलू नका, बोलू नका. आता पहा, या बाबतीमध्ये जर दृष्टांत जर द्यायचा म्हटलं तर दृष्टांत वेगवेगळे असणारे अनेक दृष्टांत आहेत, पण न ऐकलेला थोडासा असणारा दृष्टांत देण्याचा प्रयत्न करतो. पहा, एक वेळेला कबीरदास महाराजांच्या घरी एक आणि दोन नाही, असंख्य असणारे वारकरी आले. आणि वारकरी आल्याच्या नंतर कबीरदास महाराजांची घरची जी परिस्थिती होती एकदम असणारी नाजुकीची परिस्थिती, आणि नाजुकीची परिस्थिती असल्याच्या नंतर खाण्याचा अगोदर त्यांचंच वांद, आणि भरपूर असणारे वारकरी आले. वारकरी आल्याच्या नंतर सहज कबीरदास महाराजांनी सांगितलं पत्नीला, या सगळ्या वारकऱ्याची असणारी जेवणाची असणारी व्यवस्था करा. कबीरदास महाराजांच्या पत्नीने सांगितलं, व्यवस्था केली असती, पण घटना अशी आहे, घरामध्ये एकतर असणारं राशन पाण्याची असणारी कमतरता आहे, आणि माझी एक विनंती आहे, जर एवढ्या माणसाला साधू संताला जर जीव घालायचा असेल तर धान्याची असणारी कमतरता आहे, पीठ नाही, गूळ नाही, मध नाही, तांदूळ नाहीत, काही नाही. माझी एक विनंती आहे, काय करा, शिदा सामुग्री घरी नाही, याच्याकरता आपला जो असणारा कमाल नावाचा मुलगा आहे याला काय करा, तुम्ही सोबत घ्या, घरची असणारी एक तलवार घ्या, एक असणारी पहार घ्या, आणि तुम्ही चोरी करण्याकरता गावामध्ये वाण्याचं दुकान आहे, तिथं जाऊन तुम्ही चोरी करा आणि चोरी करून असणारं राशन पाणी घेऊन या. आता पहा, संताला जीव घालायचा आहे आणि वर्णन केलं आहे, चोरी करत असताना सुद्धा चोरी अशी करायची की चोरी करत असताना संसारा करता नाही, एक साधू संता करता, देवा करता जरी चोरी केली एखाद्या वेळेस तर ती साहजिक आहे. आता काय केली योजना पहा, मुलाला सोबत घेतलं, मुलाच्या हातामध्ये पार दिली आणि स्वतःच्या जवळ असणारी तलवार घेतली, दोघ जण चोरी करण्याकरता गेले. आता जुन्या काळामधलं असणारं ते दुकान वाणी दुकानामध्ये झोपलेला होता, आणि वाणी दुकानामध्ये झोपल्याच्या नंतर बाप लेकानं काय केलं, घरामध्ये प्रवेश करत असताना दरवाजा तर बंद केलेला होता. आता घरामध्ये प्रवेश कसा करायचा, जुन्या काळामध्ये जर घरं असतील तर काही जणांचे कौलाराचे घरं असायचे, काही जणांचे पत्र्याचे घरं असायचे, पण त्या बाबाचं घर चांगलं होतं, त्यांनी वरून प्रवेश करता आला नाही, मग त्यांनी काय केलं, एक भिंत असणारी कमकोत होती, त्या भिंतीला त्यांनी छिद्र पाडण्याकरता सुरुवात केलं. पार हातामध्ये आणली होती, माणसाला आतमध्ये प्रवेश करता येईल एवढंच असणार ते छिद्र पाडलं पारीनं, आणि पारीनं छिद्र पाडल्याच्या नंतर मुलाला आतमध्ये सोडलं, आणि मुलाला आतमध्ये सोडल्याच्या नंतर कबीरदास महाराज सुद्धा आतमध्ये गेले. आता चोरी करत असताना तिथली घटना नामदेव महाराजांनी सांगितलेली आहे.
आता तुम्ही भाजीपाला विकणारी मंडळी आहेत, आता जरा चिल्लर थोडंसं कमी झालं, पण जुन्या काळामध्ये चिल्लर भरपूर असायचं बरं का. 5 पैसे 10 पैसे 20 पैसे. बाजारात जर भाजीपाला विकण्याकरता बसला, तुम्ही काय करायचं, अशी मोठी पोत तरी घ्यायचं, नाही तर मोठी पिशवी तरी घ्यायचं. चिल्लर आलेलं काय करायचं, असा ढीक करून टाकायचं ना. असे काही तुम्ही चिल्लर खिशामध्ये ठेवत नाही, सगळा चिल्लर असं समोर टाकून द्यायचं. त्या वाण्यानं सुद्धा काय केलेलं होतं, चिल्लर असं कशामध्ये भरलेलं नव्हतं, तर घरामध्येच असताना तो चिल्लराचा आलेला जो साठा होता, जशी रास असते त्या राशीसारखं असं चिल्लर टाकलेलं होतं. आता बापलेक आले होते कशा करता, तर बापलेक आले होते फक्त रास म्हणजे किंवा काहीतरी पीठ असेल, गुळ असेल, डाळ असेल, स्वयंपाकवाले दांगोड करू नका ना, काहीतरी आपल्याला घ्यायचं, राशन पाणी. तुम्ही बोलू नका, जरा बोलू नका, 5 मिनिट थोडं थांबा, जरा बोलू नका. घरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर कबीरदास महाराजांनी आणि कमालानं सुरुवातीला पाहत असताना दुकानामध्ये त्यांच्या दृष्टीला काहीच दिसलं नाही. सुरुवातीला जी दिसली रास ती धान्याची रास दिसली नाही, सुरुवातीला रास दिसली ती पैशाचीच रास दिसली. नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे, प्रथम देखिली द्रव्याची ती राशी. शब्द ऐका, सुरुवातीला कशाची रास दिसली, सुरुवातीला दिसली ती रास म्हणजे द्रव्याची. प्रथम देखिली द्रव्याची ती राशी, पण त्या बाप लेकाने त्या राशी करता शब्द वापरला, नये उपयोगासी आमुचिया. शब्द नीट ऐका बरं का. कशाची रास पाहिली सुरुवातीला, पैशाची रास पाहिली, पैशाची, त्यांनी त्या राशी करता शब्द वापरले, नये उपयोगासी आमुचिया. खरं सांगा बरं, आता एवढी जर रास तुम्हाला दिसली तर तुम्ही हे शब्द बोलताल का? पैशाची रास दिसली तुम्ही असं म्हणताल का ही आपल्या कामाची नाही? त्या बापलेकाने सांगितलं ही आपल्या कामाची रास नाही, कोणती, पैशाची. आणि त्यांनी डबल दुसऱ्या वेळेला जी रास पाहिली ती रास कोणती होती पहा. आता पुढे ते देखिले डाळ आणि पीठ. पैशाची रास पाहून त्यांचं मात्र मन समाधान झालं नाही, उलट मन नाराज झालं. आणि दुसऱ्या नंबरला जी रास पाहिली ती पुढे ते देखिले डाळ आणि पीठ. पुन्हा काय पाहिलं त्यांनी, डाळ म्हणजे डाळ पाहिली. नंबर 2 डाळ आणि पीठ. पीठ म्हणजे गव्हाचं पीठ घ्या, ज्वारीचं पीठ घ्या. ज्यावेळेला पीठ, डाळ, मध यांना दिसला ना, त्यावेळेला यांचं मन असं भरून आलं. वा, किती छान झाला. आपल्याला जे पाहिजे होतं ना तीच मिळालं. पहा त्यांनी काय घेतलं माहिती, आपल्यासारखाच एखादा पट्टे बाजारा असता तर 50-50 किलोच्या गोण्या उचलल्या असत्या. अजिबात बापाने उचललं नाही. काय केलं, घरून जी कॅरी बॅग पिशवी वगैरे आणली होती, जेवढ्या वारकऱ्या करता जेवढी सामुग्री लागते ना तेवढीच डाळ घेतली, तेवढंच पीठ घेतलं आणि तेवढीच असणारी गुळ असेल शिधा सामुग्री घेतली आणि निघाले. पण निघाल्याच्या नंतर दोघांनी निर्णय घेतला. आता एकतर भिंतीला आपण काय केलं, छिद्र पाडलं. भिंतीला छिद्र पाडल्याच्या नंतर आपण आता दोघंही बाहेर निघून जाणार. पण भिंतीला जे छिद्र पाडलेलं आहे, जर रस्त्याने एखादा माणूस जाऊ लागला आणि छिद्रातून जर त्याला द्रव्याची रास दिसली तर त्या बिचाऱ्याचं नुकसान होईल. कुणाचं, दुकानदाराचं. म्हणून या दोघांनी काय केलं, अशी चोरी करून जायची नाही म्हणून पप्पाला कमालानं सांगितलं, पप्पा तुम्ही काय करा, घराच्या बाहेर जा. बापाला अगोदर घराच्या बाहेर काढून दिलं. सगळं असणारा जो पीठ असेल, डाळ असेल, मध असेल बापाच्या हवाली केला आणि पप्पाला सांगितलं मी काय करतो, आता अशी चोरी करून जाणं चुकीचं होईल, मी काय करतो, वाण्याला उठवतो. असं कोणी उठविल कुणाला, अजिबात नाही. वाण्याकडे गेला आणि वाण्याकडे गेल्याच्या नंतर कमालानं बोलण्याकरता सुरुवात केलं. येवोनी कमाल वाणियासी बोले. कमाला आला आणि वाण्याला बोलू लागला, सांभाळ आपुले द्रव्य. आता बाबा आम्ही मात्र चोरी करून चाललो, आता तुझं असणारं द्रव्य आता सांभाळ. असा कोणता मालक आहे, चोर आला आणि चोर आल्याच्या नंतर चोरी करून जेहारी करून जात आहे, त्याला मालक सोडील? त्याला मालकच सोडू शकत नाही. ज्या वेळेला कमालानं बोलण्याकरता सुरुवात केली, बोलणं शब्द संपले आणि कमालानं पळण्याकरता सुरुवात केली, वाण्यानं मात्र त्याला सोडलं नाही. वाणी त्याच्या पाठीमागं धावू लागला. धावत असताना घटना अशी घडली, कमालाचं शिरकमल जिथून छिद्र पाडलं होतं त्या छिद्राच्या बाहेर गेलं शिरकमल आणि कमालाचं शरीर राहिलं आतमध्ये.
बाहेरून वणण्या करण्याकरता सुरुवात केली कमालाच्या वडिलांनी म्हणजे कबीरांनी. मुंडकं धरलं आणि बाहेर वणण्याकरता सुरुवात केली. आणि वाण्याच्या गोष्ट लक्षात आली, चोर असा तसा सापडत नाही, आता सापडला, याला मात्र आता जिवंत ठेवायचं नाही म्हणून मधून वाण्यानं काय केले, तिचे 2 पाय पकडले. बाहेरून कबीरदास ओढू लागले आणि वाणी मात्र आतमधून ओढू लागला. त्या वेळेला त्या लेकरानं रडण्याकरता सुरुवात नाही केली. त्या लेकराचे उद्गार आहेत बापा करता. आता ताता तुम्ही, शब्द ऐका, आता ताता तुम्ही कापा माझे शिर. शब्द ऐका, आता ताता तुम्ही कापा माझे शिर, जावे हो सत्वर धावून या. त्याचे शब्द आहेत. काय करा, आता बाहेरून तुम्ही वडणार, आतमधून वाणी वडेल. आता ही वडावडीचा जो कार्यक्रम आहे की लवकर संपायचा कार्यक्रम नाही. मग आता एक काम करा, तिकडं जर तुम्ही जाण्याकरता उशीर झाला तर सगळे वारकरी उपाशी झोपतील. म्हणून काय करा, तुमच्या हातामध्ये तलवार आहे, तुम्ही काय करा, आता ताता तुम्ही कापा माझे शिर. बापाला सांगितलं उशीर लावू नका, हातामधली तलवार घ्या, माझं शिर असणार कट करून टाका. आणि शिर कट करून तुम्ही काय करायचं, शिर कमलच घेऊन जायचं. पण जात असताना दम्मानं मात्र जाऊ नका, पावलं मोजे धावून असणार लवकर जा. आणि तिथं रडू नका, त्या वारकऱ्या करता असणारा सुंदर स्वयंपाक तयार करा आणि त्यांना असणारा जीव घाला. तीच घटना बापानं केली. मुलाचा कसलाच विचार केला नाही, तलवार घेतली आणि शिरकमल उडवलं. आणि तेवढ्याच वेळामध्ये जे इथून खालचा जो भाग होता तो वाण्याच्या हातामध्ये थांबला राहिला. चोर सापडला, त्याला आनंद झाला. आणि कबीरदास महाराजांनी शिरकमल घेतलं, घरी निघून गेले. घरी निघून गेल्याच्या नंतर ज्या वेळेला शिरकमल पत्नी जवळ दिलं त्यावेळेस त्या पत्नीने एवढा शब्द विचारला की हे शिरकमल कुणाचं आहे. चेहरा पाहिला तर मुलाचंच आहे. तिथं जरी एखादी पत्नी असती आपल्या संसारामधली तर वारकऱ्याला जीवन तिनं तयार करून घातलं नसतं, अगोदर मालकाकडे बघितलं असतं. बरोबर आहे का नाही. कुठले वारकरीन काय त्यांच्याकरता कशाला स्वयंपाक, माझं लेकरू मरण पावलं. त्या पत्नीनं अगोदर शिरकमलाचा विचार केला नाही, ते शिरकमल बाजूला ठेवलं आणि सुंदर असणारा स्वयंपाक तयार केला. जेवढं डाळ आणि पीठ आणलं होतं त्याचं वारकऱ्याला असणारा जीव घातलं. आणि जीव घातल्याच्या नंतर मग मात्र ती बोलू लागली. तिचे शब्द आहेत, धन्य कमाल येवोनी नरदेहासी. आणि संता करता असणारा बाबा तू काय केलं, स्वतःच शरीर असणार खर्च करून टाकलंस. रात्रीची रात्र विश्रांत घेतली. पत्नीनं रडण्याकरता सुरुवात केली नाही. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर सगळे वारकरी असणारे निघाले. तोपर्यंत घटना अशी घडली, ज्या वाण्याला चोर सापडला होता तो कमाल त्यानं गावच्या असणाऱ्या राजाला गोष्ट सांगितली. गोष्ट राजानं सांगितलं, बाबा आता या चोराला इथं ठेवू नका. श्रुत झाली वार्ता गावीच्या राजाला, म्हणे त्या चोराला शुळी घाला. शूळ आणला आणि एकदम चौकामध्ये असणारा असा शूळ रावला. त्याचं जे असणारे जे इथून खालचं जे शरीर होतं त्या शुळाला असणारा अडकून टाकलं. सकाळी वारकरी निघाले आणि वारकरी निघाल्याच्या नंतर ज्या शुळावर ज्या कमालाचं असणारं शरीर लटकवलेलं होतं तिथूनच कमालानं त्या वारकऱ्या करता असणारे हात जोडले. शुळावरी रुंड देखिले नयनी, हात जोडोनी दोन्ही नमस्कारी. पण त्याला मात्र शिरकमल नव्हतं. वारकऱ्याने विचार केला, एक तर याला शिरकमल नाही आणि आम्हाला असणारे दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, कोण आहे. कबीरदास महाराजांनी सांगितलं, तुमच्यामध्ये याचं मन गुंतलेलं आहे म्हणून यानं नमस्कार केला. हो पण कोण आहे. सगळी वारकऱ्यानं वार्ता सांगण्याकरता सुरुवात केली, हे माझंच लेकरू, तुम्हाला जीव घालण्याकरता रात्री यानं स्वतःचं असणारं शरीर खर्च केलं. म्हणले मग याचं शिरकमल कुठं आहे. सांगितलं घरी शिरकमल आहे. मग एक काम करा ना, घरी शिरकमल ठेवू नका, ते शिरकमल घेऊन या, आम्ही मात्र बरोबर याला जोडतो, तुम्हाला मुलगा जिवंत करून देतो. संताचा महिमा महाराज. संत ज्या वेळेला ही शब्द बोलल्याच्या नंतर कबीरदास महाराज घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर तोपर्यंत पत्नीनं शोक सुरुवात केलेला होता. आता तिला माहिती होतं वारकरी निघून गेले आणि वारकरी निघून गेल्याच्या नंतर मग मात्र पत्नीनं रडण्याकरता सुरुवात केली. का
जर मी रडले असते तर वारकऱ्यांनी रात्री भोजन केलं नसतं, म्हणून तिनं आता मात्र वारकरी निघून गेल्याच्या नंतर रडण्याकरता सुरुवात केली. शिरकमल असताना असं समोर घेतलं, शिरकमलाकडे पाहण्याकरता सुरुवात केली आणि एक एक असणारी आठवण त्या लेकराची काढू लागली आणि रडू लागली. म्हणे धन्य बाळा येवोनी पोटासी, म्हणे धन्य बाळा येवोनी पोटासी, उभय कुळासी उद्धरिले, उभय कुळासी उद्धरिले, संताची या काजावेची लासे प्राण, संताची या काजावेची लासे प्राण, जगी तुची धन्य म्हणविले, जगी तुची धन्य म्हणविले, वैकुंठीचा वासी झालासी मिरासी, वैकुंठीचा वासी झालासी मिरासी, आम्हा पतितासी सोडिले, आम्हा पतितासी सोडिले, वैकुंठीचा वासी झालासी मिरासी, वैकुंठीचा वासी झालासी मिरासी. त्या आईनं रडण्याकरता सुरुवात केली. रडत रडत एक एक असणारा शब्द त्याचा आठवू लागले. काय म्हणू लागली? बाळा, हारणी चुकली जैसी पाडसा अन दस दिशा ओझा तिज लागली. म्हणजे हरणीचं पाडस हरणीपासून जर अलग झालं ना तर तिला जेवढं दुःख होतं तिच्याकरता 10 दिशा असणाऱ्या उदास झालेल्या असतात. किंवा चुकलिया माय आणि बाळ हुर हुर पाहे तैसे झाले माझ्या जीवा न केव्हा भेटसी केशवा. आई रडत असताना कबीरदास महाराजांच्या असणारे वडील आले, सगळा प्रकार समजावून सांगितला आणि सांगितल्याच्या नंतर मग मात्र पत्नीनं काय केलं ते शिरकमल त्यांच्या हातामध्ये दिलं. शिरकमल घेतलं, जिथं असणारा शुळाच्या जवळ असणारं ते प्रेत लटकवलेलं होतं त्याला खाली घेतलं, बरोबर असणारं प्रेताच्या जवळ असणारं ते शिरकमल नेलं आणि नेलाच्या नंतर असं ठेवल्याच्या नंतर बरोबर असतं चिटकवल्याच्या नंतर कमाल त्याच वेळेला वर्णन केलं आहे. भावाचा तो देव भक्तीचा अंकिला आणि कमाल उठिला तोची वेळी. नुसतं साधू संतांनी भावयुक्त अंतकरणाने देवाची प्रार्थना केली त्याच वेळेला असणारा तो कमाल उठला आणि उठल्याच्या नंतर कमालानं सुद्धा काय केलं, हरी नाम घोषे करोनी गजर आणि संता नमस्कार केला तेनी. म्हणजे सांगण्याचा एकच भाग आहे, संताचा जर समुदाय जमा झाला तर कमालासारखं स्वतःचं शरीर खर्च करून टाकायचं. म्हणजे मिळालिया संत संग आणि समर्पिता भले अंग. होय महाराज, कमाल तर हुशार होता, कमाल तर जाणकार होता, संताचा मुलगा होता, पण संताच्या संगतीत जर अनाड माणूस गेला तर त्याची काय स्थिती होती? अभंगाचं 3रं भाव फळे संग
नामाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केलं आहे. तीर्थी भाव फळे, म्हणजे तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर भाव मात्र फळाला येतो, भाव त्याचा असणारा खुलतो. पण इथं वर्णन केलं आहे संताच्या जवळ जर गेला तर येथे अनाड ते वळे. अनाड शब्दाचा अर्थ असा होतो ज्याला काहीच कळत नाही, म्हणजे शब्द आहे अनाड, सुरुवातीचं जे आहे त्याचा अर्थ होतो नाही. ज्याला किंवा ज्याच्याजवळ कसलीच असणारी नाड नाही त्याला म्हणायचं अनाड. आता अनाड शब्दामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर आपण सगळे असणारे, आता इथं कीर्तन ऐकण्याकरता सगळे असणारे ज्ञानी माणसं आहेत. पण काही वेळेला असं होतं की संताच्या संगतीमध्ये गेलेले माणसं, तिथं जरी त्यांना भजन पूजनाची आवड जरी नसली, तिथं तीर्थक्षेत्रावर गेले ना, ॲटोमॅटिक लोक फुगडी खेळतील, ॲटोमॅटिक लोक माऊली म्हणतील, ॲटोमॅटिक लोक देवाचं असणारं दर्शन घेतील. म्हणजे तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर त्यांचा भाव असणारा फळतो. पण एक सांगतो, संताच्या जवळ गेल्याच्या नंतर अनाड असणारा व्यक्ती सुद्धा नवे नवे अनाड कोणी असो त्याचा मात्र भाव तिथं असणारा बदलतो. याच्याकरता काही दृष्टांत सांगतो, लक्षात ठेवा. नंबर 1, पैठणच्या क्षेत्रामध्ये असणारा जो रेडा होता याला सुद्धा काही कळत नव्हतं, पण माऊलीच्या संगतीमध्ये नुसता हात माथ्यावर ठेवला एवढा कामातून गेलेला रेडा तो मात्र सुद्धा येथे अनाड ते वळे, म्हणजे तिथं तो वळला. बरं, वळल्याच्या नंतर पैठणला राहिला का? पैठणला राहिला नाही, माऊलीच्या सोबतच गेला. याच्या पुढे सांगतो, माऊलीच्या सोहळ्यामध्ये, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये घोडे तर अनेक आहेत, पण घोड्यामध्ये खोडी मात्र भरपूर आहेत. पण तिथं जो माऊलीच्या सोबत असणारा घोडा आहे, नवे नवे माऊलीचाच घोडा आहे, तो तर साधारण असणारा जीवच आहे किंवा इतर घोडे घोड्याच्या जवळ जाऊ देत नाहीत, लाता मारतील, चावतील. पण तिथं एवढे लोक दर्शन घेतात, कधी कुणाला धक्का नाही, कुणाला असणारा चावण्याचा प्रकार नाही ना, लात मारण्याचा प्रकार नाही. याच्या पुढे सांगतो, येथे अनाड ते वळे. द्वापार युगामध्ये असो, त्रेतायुगामध्ये असो, त्रेतायुगामध्ये जटायू नावाचा पक्षी, त्यालाही काही कळत नव्हतं, पण तो सुद्धा लक्ष्मणजीच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तो सुद्धा असणारा तिथं वळला. आणि कलियुगामध्ये जर सांगायचं म्हटलं ना, तर कलियुगामध्ये अनेक दृष्टांत आहेत की जे मात्र संताच्या संगतीला राहिल्याच्या नंतर अनेक असणारे जीव मात्र त्या ठिकाणी बदलले. एक जर सांगायचं म्हटलं तर आपल्या परिसरातला दृष्टांत सांगत नाही, एकदम लांबचा सांगतो. जे लोक मथुरेला गेले ना, त्या मथुरेच्या परिसरामध्ये असणारे एक सायनर नावाचं गाव आहे, आणि सायनर नावाच्या गावामध्ये असणारा एक मुरारी नावाचा असणारा एक संत, आणि त्या संताचं वर्णन असं केलेलं आहे की तो मात्र दररोज अन्नदान करायचा ना, अन्नदान केल्याच्या नंतर आपल्या घरी मग कोणी साधू संत येऊ, घरी आल्याच्या नंतर त्यांचे पाय धुवायचे आणि चरण तीर्थ घ्यायचं. अनेक असणारी शिष्य मंडळी, पण त्या शिष्य मंडळीने एक वेळेला काय केलं, भरपूर संत मंडळी आले आणि प्रत्येक जणाचं चरण तीर्थ घेत असताना त्याच्यामध्ये कोड फुटलेला असणारा एक माणूस आला. त्या संतांनी विचार काय केला, थोडा दिसण्याकरता वेगळा माणूस आहे, थोडं शरीर याचं घाण आहे, आपण काय करावं, याचं मात्र चरण तीर्थ घेऊ नये आणि आपल्या असणाऱ्या गुरुला मात्र देऊ नये. काय केलं, सगळ्या संतांचं चरण तीर्थ घेतलं आणि पिण्याकरता दिलं, पण त्याला मात्र त्याची चव लागली नाही. शेवटी सांगितलं, एवढ्या संतांपैकी कुणाचं चरण तीर्थ घ्यायचं राहिलं का? त्या शिष्याने सांगितलं, एक जणाचं राहिलं, त्यानं बरोबर पाय धुलेले नव्हते, शरीर मात्र बरोबर नव्हतं, म्हणून आम्ही ते चरण तीर्थ घेतलं नाही. स्वतः असणारा तो संत आला आणि आल्याच्या नंतर स्वतः त्यानं चरण तीर्थ घेण्याकरता पाय धुले ते चरण तीर्थ घेतला, असा त्याचा महिमा. पण घटना अशी घडली की त्याच संताचा असणारा एक गुरु आणि त्याचं नाव दयार्णव. पण त्या दयार्णवाचा महिमा असा होता की इतकी देवाची त्याला आवड, इतकी देवाची आवड की देवाची पूजा म्हणजे पूजाच, पूजेच्या बाबतीमध्ये कुठलीच कमतरता नाही, सुंदर असणारी पूजा करायची. पण घटना अशी घडली, एक दिवस त्या दयार्णवाची असणारी पूजा एका राजानं पाहिली. राजानं पूजा पाहिल्याच्या नंतर राजाला एवढी ती पूजा आवडली की राजानं काय केलं, 5-6 गावाचा असणारा जो काही येणारा कर होता त्याचा राजाच त्याला बनवून टाकलं. कालांतरानं तिथलं जेवढं काही उत्पन्न यायचं त्या उत्पन्नावर देवाची पूजा करायची. पण कालांतरानं तिथे एक असणारा दुसराच एक
मक्तेदार आला आणि त्यानं असणारी ती जमीन गावाची असणारी प्रॉपर्टी संपूर्ण आपल्या अंकित करून घेतली. लोकांनी भरपूर समजून सांगितलं पण मात्र कोणीच ऐकलं नाही. शेवटी त्यानं प्रयत्न करून सुद्धा थकले गुरु, पण ती जमीन असणारी परत दिली नाही. शेवटी याच असणाऱ्या मुरारीला तिथं बोलवण्याकरता आलं आणि आल्याच्या नंतर त्या दयार नावानं सांगितल्याच्या नंतर ती जमीन परत घेण्याकरता तिथपर्यंत गेले. पण त्या सावकारानं काय केलं, या संताला मारहाण करण्याकरता आणि याला ठार करून टाकण्याकरता एक हत्तीला मदिरा पाजवली. 2-4 माणसं पाठीमागं लावून दिले आणि त्यांचा भास असा होता की आता हत्ती आल्याच्या नंतर हा हत्ती काय करणार, आता या असणाऱ्या संताला ठार करून टाकणार. पण घटना अशी घडली, हत्ती मारण्याकरता आला. यांच्यासोबत अनेक असणारे संत होते, काही शिष्यमंडळी होते. हत्ती धावत येत असताना सगळ्या जणांनी पळ काढला. त्या मुरारीनं सांगितलं, अरे बाबांनो, पळ कशा करता काढता? अहो पण आता हत्ती आल्याच्या नंतर आम्ही जिवंत राहणार नाहीत. अरे मग माळी कशा करता घातल्या? तुम्ही माझ्याकडून माळ घातली, मी तुमचा गुरु आहे, माळी कशा करता घातल्या? असा जर प्रसंग आल्याच्या नंतर जीवावर उदार होऊन गुरुची सेवा करावी लागते. त्यांनी सांगितलं, आता गुरुची सेवा नाही, आता आपल्या जीवाची सेवा बघा. त्यावेळेस त्या गुरुनं सांगितलं, मग माझ्याकडून जर तुम्ही माळी घातल्या असतील तर माळी काढून टाका. शिष्यांनी काय केलं, स्वतःचा जीव वाचवण्याकरता गळ्यातल्या सगळ्याच माळी काढल्या आणि खाली टाकल्या. त्या मुरारीनं काय केलं, सगळ्या शिष्याच्या माळी गोळा केल्या आणि जो हत्ती मारण्याकरता येत होता सगळ्याच माळी उचलल्या आणि हत्तीच्या सोंडामध्ये घातल्या. जो मारण्याकरता आला होता, संताची नुसती माळ हत्तीच्या सोंडेत पडल्याबरोबर, अहो मदिराच काय मोठमोठा असणार, इथं मदिरा प्राशन करून ज्याला जे मारण्याकरता पाठवलेलं होतं, तुकोबाराय म्हणतात, येथे आनाड ते वळे. त्याला काही कळत नव्हतं, पण संताच्या हातामधून माळ घातल्याबरोबर तो शिष्यच बनला. संत चरण राज लागता सहज त्याची जी असणारी मारण्याची वासना होती, ती सगळी असणारी मारण्याची वासना काय करून टाकली, जाळून टाकली. आता पहा, माळ घातल्या बरोबर तेवढा हत्ती मारण्याकरता येऊन सुद्धा तो आता मारत नव्हता हत्ती. घटना अशी घडली, त्याचं शिष्यत्व असताना त्या हत्तीनं पत्करलं ना. काम कोणतं कोणतं करू लागला माहिती? दररोज सरपण आणून देण्याचं काम जर असेल तर तो हत्ती आणून द्यायचा, सरपण आणून देण्याचं काम. संतांनी भोजन केल्याच्या नंतर जे पात्र असायचे त्याच्यावरचं उष्ट असणारं अन्न त्या हत्तीनं सेवन करायचं आणि सगळ्या त्या आश्रमामधली सेवा करायची. कालांतरानं घटना अशी घडली, तोच हत्ती सेवा करण्याकरता एका राजाला घेऊन जायचा होता, पण हत्ती येणार नाही. म्हणून त्या मुरारीनं भरपूर उपदेश केला, हत्ती मात्र तुमच्या सोबत येणार नाही. काय केलं राजानं, हत्तीला तसंच बळच घेऊन जाण्याकरता एका हत्तीला पकडणाऱ्या माणसाला साधूचा वेश धारण करण्याकरता सांगितलं, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालण्याकरता सांगितलं आणि हत्तीला पकडा म्हणून सांगितलं. हत्तीनं काय केलं, गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहून, अंगावरचे वस्त्र असणारे संपूर्ण संताचे पाहून मारण्याकरता सुरुवात नाही केली. उलट त्यांच्यासोबत गेला, पण तिथं राजाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर तिथं त्याला खाण्याकरता भरपूर होतं, पण हत्तीनं तिथलं पाणीही पेलं नाही, तिथला चाराही काही खाल्ला नाही किंवा काही नाही. त्याचं कारण एक होतं, त्यानं एकच निर्णय घेतला, इथं मला भरपूर असणारा ऐश आराम मिळेल पण संताची सेवा करण्याकरता मिळणार नाही. 8 दिवसापर्यंत तो हत्ती तिथं जिवंत राहिला. 9व्या दिवशी अन्न पाण्याचा असणारा त्याग केल्यामुळे हत्तीनं प्राण सोडून दिला. तुकोबारा एकच वर्णन करतात, संताचा महिमा असा आहे की अनाडा असणारा जीव जरी संताच्या सोबत जर लागला ना, त्यांच्या संगतीला लागला, तो सुद्धा असणारा वळतो. म्हणजे तीर्थी भाव फळे आणि येथे अनाड ते वळे, म्हणजे ज्याला काही कळत नाही तो सुद्धा संताच्या संगतीला लागल्याच्या नंतर जीव मात्र वळतो. आणि शेवटी तुकोबाराय वर्णन करतात, संताच्या संगतीला जर लागला तर त्याच्याजवळ कसलंच पाप राहत नाही.
बाप